नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे बंधनकारक करण्यात आले. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलेला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वितही करण्यात आलेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांचीही कार्ड लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची लाभार्थ्यांना आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन शासनाकडून करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरामध्ये 4,000हून अधिक NCMC कार्ड वितरण केंद्र ही कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना अगदी सहजपणे हे कार्ड उपलब्ध व्हावं यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवरती कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता NCMC कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड आता ST मध्ये बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही STतनं प्रवास करत असाल तर तुम्हाला आता इथून पुढे स्मार्ट कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे अपलोड करू शकता आणि त्यानंतर त्या स्मार्ट कार्डमधनं ऑटोमॅटिक ते पैसे कट होत राहतील जिथे जिथे तुम्ही फिराल तिथे. आणि हे फक्त STसाठीच लागू नाही, तर या स्मार्ट कार्डमधनं तुम्ही जी काही मेट्रो आहे तर त्याचंही तिकीट काढू शकता, ST बसेसचंही तिकीट काढू शकता, रेल्वेचंही तिकीट काढू शकता. त्यामुळे वेगळं कुठलंही कार्ड ठेवण्याची गरज नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.